सर्वजण उभं राहावे. Welcome, Holy Spirit. We are the presence. Fill us with your power, Lord. Live inside of me. Welcome, Holy Spirit. We are in your presence. Fill us with your power, Lord. Live inside of me. You're the living water, ever-running fountain, comforter and counselor. Take complete control. You're the living water, ever-running धन्यवाद
थँक यू लॉर्ड. हो प्रभू, ते काट्याचं मुकुटच कारण होतं तू या जगात आला त्यासाठी आम्ही वसुली. धन्यवाद प्रभू, तू आमचा आनंद वाढलायस म्हणून धन्यवाद वसुली. धन्यवाद तू तुझ्या कृपेसाठी आणि तुझ्या अनुग्रहासाठी या ठिकाणी Hallelujah. Mary's boy child, Jesus Christ, was born on Christmas Day, and man will live forevermore because
Jesus Christ? But who is Jesus Christ? Tell me anybody. Who is Jesus Christ? Son of God? Yes. आपला प्रभू येशू ख्रिस्त या धर्तीवर आला. येण्या अगोदर ते आदमाने जे पाप केलं, सर्व मानवामध्ये पाप पसरलं आणि सर्वांना मृत्यू आली. मृत्यू म्हणजे काय माहितीये का? मृत्यू म्हणजे दंड आहे, दंड. ते नरकात जाऊन आपल्याला आयुष्यभर चालायचं आहे. एक सेकंड पण तिथं आराम नाही. त्यासाठी आपल्याला ते येशू ख्रिस्ताला बघवत नाही की कोणी माणूस त्या नरकाचा अग्नीत जाऊन पेटावं. त्यासाठी परमेश्वराने योजना केली की माझ्या पुत्राला मी या जगात पाठवतो आणि तो सर्वांचं पाप घेऊन त्या वधस्तंभावर रक्तबंबावरून मरण पावलं. त्यासाठी परमेश्वराने निवडलं ते मरिये मातेला निवडलं की असं कोण आहे जे ती पवित्र, त्यांनी सर्व सहन करावं की त्याला मुलाला खिरे डोबणं, त्रास देणं. ते आई तिचं हृदय एवढं परमेश्वराने असं बनवलं की त्याला सर्व बघून तिने सण केलं. आणि ते मरियेचा आणि ते येशू ख्रिस्ताचा आपण हा सण साजरी करत आहोत. तर ते पवित्र येशू ख्रिस्त जे आहे तेच एक मार्ग आहे आपल्यासाठी. कारण की पैसे, माणूस आणि संसार काय आपल्याला वाचवू नाही शकत. फक्त येशू ख्रिस्त हा वाचवणार आहे. कारण की जो कधी येशूवर विश्वास ठेवतो तोच अनंतकाळचा जिवंतापर्यंत जिवंत राहणार. हे प्रभू येशू ख्रिस्ताचा शब्द आहे. तो मेला तरी त्याला मरण येणार नाही. तो अनंत काळात स्वर्गामध्ये राहील. हे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला सांगितलं आहे आणि ते खरं आहे. यासाठी की आपण हे नाताळ, ख्रिसमस आज साजरी करत आहोत. पण माझा मनाने असं आहे की ख्रिसमस हा एव्हरी सेकंड आहे. एव्हरी सेकंड एव्हरी मोमेंट आपल्यासाठी ख्रिसमस आहे. कारण की आपण येशू ख्रिस्तामध्ये आनंद जसं आज करतो तसं प्रत्येक सेकंड मध्ये आपण करायला पाहिजे. कधीही आपण किती जरी दुःख आपल्याला आले तरी आपण त्या दुःखाला येशू ख्रिस्ताला सांगावं आणि त्याच्यावर आपल्याला आपलं ओझ त्याला सांगावं. म्हणजे तो आपलं ओझ उचलणार. Mary's boy child, Jesus Christ, born on Christmas Day, and man will live forevermore because of Christmas Day.
तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक क्रिसमसचा भाविक शुभेच्छा. सर्वांचा जीवन पवित्र व्हावं आणि हम सबका जीवन हमेशा के लिए पवित्र रहे, हम सब पवित्र रहे और हम सबका जो भी तकलीफ है, अभी पास्टर आके आपके लिए प्रे करेंगे तो यकीन 101% सभी को आशीर्वाद मिलेगा और ऐसा आशीर्वाद नहीं मिलेगा, अनंत काल का आशीर्वाद मिलेगा. सिर्फ टेम्पररी हैप्पी नो टेम्पररी हैप्पी, क्योंकि संसारिक जो हैप्पी है वो थोड़ा से देर के लिए, हस्बैंड वाइफ में भी थोड़ा से प्रेम थोड़ा देर के लिए, लेकिन परमेश्वर का प्रेम अनंत काल तक है. यस आपको राइट क्या करो. ओके, इसलिए हम जॉय टू द वर्ल्ड. माइक इनका नाम एन्जॉय काय करावं. जॉय टू द वर्ल्ड मध्ये आज अख्खं जग दुःखामध्ये आहे. म्हणजे या करोना आजारीमुळे अख्खं जग एक पॅरलेस सारखं झालंय. म्हणजे नाही का, पैशानी, शिंद्यानी, आजारानी सर्व दुःख झाले. पण मला 100% विश्वास आहे की मी येशू ख्रिस्ताला सांगितलं की देवा, जेपर्यंत तू येत नाही तोपर्यंत आम्ही जो लोक आहे इथे जमलो, असं कितीतरी वर्ल्ड मध्ये चर्च मध्ये आता जमलेले आहे प्रेझेंट मध्ये, आणि येशू ख्रिस्त वरनं बघतो आपल्याला. असं नाही की आपल्याला कोणी बघत नाही. आपण रात्री झोपलो तरी येशू ख्रिस्त बघतो, आपण जागलो तरी येशू ख्रिस्त बघतो. कारण की परमेश्वराला झोप नावाचे नाव नाही. 24 आवर्स वॉचिंग. तर आपण सर्व मिळून जर प्रार्थना केली तर 100% विश्वास आहे हा कोरोना नाही, ह्याचा नंतर जे व्हायरस येईल ह्याला
अकाली जे पण संकट येईल आपल्याला इतकं पण टसण्यावर आपल्याला केसाला इतकं पण धक्का नाही होणार, हे आपला विश्वास आहे, आमचा विश्वास आहे. यासाठी आम्ही पूर्ण विश्वासाने आम्ही हे गाव वी विश यू मेरी क्रिसमस. We wish you a Merry Christmas. We wish you a Merry Christmas. We wish you a Merry Christmas and a Happy New Year. We wish you a Merry Christmas. We wish you a Merry Christmas. We wish you a Merry Christmas and a Happy New Year. God is with to you and your king. We wish you a Merry Christmas and a Happy New Year. Thank you, Jesus. Praise the Lord, everyone. जरा हरा प्लीज और Thank you, Father. तुझी महासन करो, Father. जैसे तू धन्यवाद हो, Father. तुझी आराधना करो, Lord, Father. या सुंदर से वेळेसाठी तुला पावले तुला, Father. सर्वांची आत्मा तुझ्या हातात आहे, Lord, Father. सर्वांचं जे काही खुशी माने Lord, Father. तू पावतेस, Lord, Father. कारण आम्ही आनंदी Lord, Father. तू आमच्यासाठी आलास, Lord, Father. आम्हाला नवीन जीवन दिलं Lord, Father. आणि हे जीवन घेऊन Lord, Father. आम्ही तुझी आराधना करतो. Thank you, Father. मेरे पास रहना प्यारे यीशु, तेरे बिन मैं जी ना पाऊंगा. मेरे पास रहना प्यारे यीशु, तुझ बिन मैं तो जी ना पाऊंगा. Hallelujah, 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 Hallelujah,
लेके तेरे पास आता है हे हृदय तुझ्या हातात येतो आणि याची काळजी फक्त तू घेऊ शकतो कारण तू ते प्रेम बनवले जे कोणाकडे नाही माझे हृदय तुझ्या हातात येतो आणि पूर्ण हृदयानं मी सर्व वेळ तुझे नाव घेतो या हृदयाने तुझं गीत तुझ्यासाठी गावतो थँक्यू जीसस मेरा दिल तेरा सिंहासन मेरी आत्मा तेरा आसन मेरा दिल बने तेरा सिंहासन मेरी आत्मा तेरा आसन मेरा तन में तू हो विराजमान यीशु
गीतासाठी तुला धन्यवाद. थँक्यू फॉर या आनंदी हृदयासाठी धन्यवाद. तुझा आनंद आमच्यामध्ये भरला जातो त्यासाठी तुला प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. माझा आवाज येत नाही वाटतं. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड ब्रदर्स आणि सिस्टर. ते आपण येशूचा जन्म झालाय त्यासाठी आपण सर्वांच्या हातपाय तयारच असतील नाचण्यासाठी. आय होप पुस्तकाची साईड ठेवू शकता, तुम्ही नाचू शकता, कारण ही जागा देवाने दिलेली आहे जिथे आपण जल्लोष करू शकतो देवाच्या येशूची. उठू शकताय सगळे आपल्या पायावर. थँक्यू जीसस. सर्वांच्या चेहऱ्यावरती खूप छान स्माइल. सिस्टर माईक मास्क काढू शकतात तुम्ही. थँक्यू जीसस. आपण सर्व काही जे कोणी असेल कोपऱ्यामध्ये नाचताय, कोणी नाचताय, सर्व काही आपले पाय हलवले ते देव पाहतोय. सर्व काही देवासाठी आपण नाचूया. थँक्यू जीसस. हो यीशु पैदा हुआ. सब गा सकते, सब गा सकते. मेरे पीछे गाना तो यीशु पैदा हुआ. बस आगे. यीशु पैदा हुआ. यीशु पैदा हुआ. झूमो नाचो खुशी से. यीशु पैदा हुआ. झूमो नाचो खुशी से. यीशु पैदा हुआ. यीशु पैदा हुआ. यीशु पैदा हुआ. यीशु पैदा हुआ. झूमो नाचो खुशी से. यीशु पैदा हुआ. झूमो नाचो खुशी से. यीशु पैदा हुआ. यीशु पैदा हुआ. झूमो नाचो खुशी से. यीशु पैदा हुआ. जेव्हा येशूचा जन्म झाला वर्ड्स काय म्हणते, राजा सब घबरा गए थे. कारण त्यांना माहिती होतं की देवदूत आले होते, कोणीतरी महान व्यक्ती जन्म घेते, त्यासाठी देवदूत आले होते स्वर्गातून. त्यावेळेस राजा लोक पण धक्के होते की नेमकं कोण आहे हा जन्म घेणार. त्यासाठी तुम्हाला माहिती असेल, तुम्ही वाचली असेल शिकवली. राजा तो विचार करत असेल की कोण येतोय हा, कारण तो जर राजा होता, तो वरचा राजा आहे. त्यांनी हे निर्माण घडवलंय, म्हणजे तुम्हाला मला घडवलंय. त्यासाठी वर्ड्स मध्ये राजा सब घबरा गए थे येशू के आने से. तर आपण घाबरणारे लोक नाही, कारण राजांना माहिती नव्हतं कोण जन्म घेतला. आज आपल्याला माहिती आहे कोणी जन्म घेतला आपल्यासाठी, त्यांनी काय केलं आपल्यासाठी. सर्व काही जल्लोष करू शकता तुम्ही. Thank you, Jesus. राजा सब घबराई गए.
हालेलुया. थोडस डिस्टन्स ठेवा, लहान लेकरांना बाहेर पाठवा, स्वतःच्या तोंडावर मास्क ठेवा, रूल्स पाळू आणि देवाची स्तुती करूया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोलो यीशु मसीह की जय. बोलो यीशु मसीह की जय. झूम नाचो खुशी से आज यीशु पैदा हुआ. झूम नाचो खुशी से आज यीशु पैदा हुआ. यीशु पैदा हुआ. यीशु पैदा हुआ. हालेलुया. यीशु पैदा
तुझे आराधना करू. Thank you, Lord Jesus. We worship you, Father. We praise you, Jesus. प्रभू, तू जन्म घेतला नसतास तर आम्ही कुणीही दे बाप्पा जिवंत राहू शकलो नसतो. परंतु केवळ तुझी कृपा आहे बाप्पा. तुझी उपस्थिती आमचं जीवन आहे प्रभू. धन्यवाद येशू. Hallelujah. Thank you, Lord. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Hallelujah. We worship you, Lord. आपण डोळे बंद करून प्रभूची आराधना करूया. मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन. मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन. मेरे मन में तू हो विराजमान, यीशु मेरे तू है बड़ा. मेरे मन में तू हो विराजमान, यीशु मेरे तू है बड़ा. यीशुआ मेरे मन में समा जा. यीशुआ यीशुआ आमच्या हृदयामध्ये स्वीकारतो देवा. 2000 वर्षापूर्वी तू आमच्यासाठी स्वर्ग सोडलंस देवा. आज आम्हामध्ये आलास प्रभू आणि म्हणून क्रिसमस आमच्यासाठी स्पेशल दिवस आहे देवा. आमच्या जीवनासाठी हा महत्वाचा दिवस आहे. यात आम्ही उल्हास आणि आनंद करतो देवा. तू आमचा संरक्षक आहेस देवा. तू आमचा उद्धारक आहेस प्रभू आणि तूच आमचा तारणहार आहेस देवा. आम्ही सगळा गौरव सगळा महिमा तुला देतो प्रभू. आजची स्तुती आणि आराधना आम्ही तुला अर्पण करून प्रार्थना येशूच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता जसे जागा होईल तसं ऍडजस्ट करत बसूया. सगळ्यात महत्वाची गोष्ट सोशल डिस्टन्सिंग करूया. इको थँक्यू जीसस. हालेलुया. हालेलुया. हालेलुया.
क्रिसमस आपण एकदम साधेपणामध्ये यावर्षी पहिल्यांदा सेलिब्रेट करतोय. 5 वर्ष गेली मी चर्चचा क्रिसमस कधीच आत केला नाही. ग्राउंडवर चर्चचा क्रिसमस मी सेलिब्रेट केलेला, परंतु वातावरण सध्याला वाईट असल्यामुळं आपण साधेपणामध्ये या ठिकाणी एकत्रित येऊन क्रिसमस सेलिब्रेट करतोय. तरी देखील प्रिकॉशन्स घेणे गरजेचं आहे. थोडंसं निर्बंध पाळा. एकमेकाशी बोलताना तोंडावर मास्क असू दे. चर्चमध्ये बसलाय तरी मास्क लावा. नियम पाळणं आपल्याला परमेश्वराने सांगितलं की तुम्ही व्यवस्थेच्या अधीन राहा. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आपण व्यवस्थेच्या अधीन राहून या वेळेस क्रिसमस सेलिब्रेट करणार आहे. खूप मोठा संदेश न देता मी छोटासा संदेश देणार आहे, पण अत्यंत मार्मिक आणि एकदम प्रॉफिटिक मेसेज आहे, जेणेकरून आपण अजून क्रिसमस सेलिब्रेट आनंदाने करू शकू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. क्रिसमस सेलिब्रेट करण्यासाठी अनेक लोक क्रिसमस सेलिब्रेट करतात. ज्यांना येशू माहिती नाही ते पण क्रिसमस सेलिब्रेट करतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काल मी ज्यावेळेस टेलरकडे गेलो होतो, तो म्हटला या वेळेसचा क्रिसमस मी सेलिब्रेट केलाच नाही, मला करूशीच वाटलं नाही. का? मी त्यांना विचारलं का तुम्हाला असं वाटलं, तर ते म्हटले काही धंदाच नाही ब्रदर. म्हणजे त्यांना क्रिसमसचं जे महत्व आहे ते माहितीच नाही. आमेन. त्यांच्यासाठी पैसा किंवा इन्कम झाला, लोक आले, गर्दी झाली, तर त्यांना त्या ठिकाणी क्रिसमसचा आनंद वाटत होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही जगामध्ये पहा, क्रिसमस एक फॅशन फेस्टिवल झालेला आहे. आमेन. क्रिसमस म्हणजे जगात मधल्या सगळ्या लोकांना एक उत्सव, एका प्रकारचं जल्लोष करायचं, आनंदाचं काम, आनंद करायचा, नाचायचं. परंतु रिअल जॉय ऑफ क्रिसमस, क्रिसमसचा खरा आनंद त्या लोकांना ठाऊक नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परंतु खरा आनंद काय? व्हॉट इज द रिझन ऑफ क्रिसमस? काय क्रिसमसच्या मागचं पर्पज, काय मोठं कारण आहे की आपण आजचा दिवस सेलिब्रेट करतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संपूर्ण वर्षभर सायलेंट होतं. संपूर्ण वर्षभरामध्ये कुठल्याही प्रकारे आपण एकत्र येऊ शकलो नाही, आपण प्रार्थना करू शकलो नाही, आपण एकत्र येऊन चर्चला बसू शकलो नाही. परंतु क्रिसमसच्या दिवशी देवाच्या कृपेने 50 लोकांना एकत्रित येण्याचं परमिशन आपल्याला प्राप्त झालं, आपण येऊ शकलो. प्रेज द लॉर्ड. त्यासाठी आपण प्रभूला टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद देऊया. आमेन. जे लोक अधिक अधीन आहेत परमेश्वराच्या आणि व्यवस्थेच्या, ते जे लोक घरातून पाहतात त्यांच्यासाठी देखील आपण टाळ्या वाजवून लाईव्ह पाहतात. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आजचा दिवस तुमच्या जीवनामध्ये टर्निंग पॉइंट ठरो. सगळे समृद्धीचे मार्ग तुमचे मोकळे हो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून क्रिसमस जो सण आहे, जो सेलिब्रेशन आहे, ते काय, कशासाठी सेलिब्रेट करायचं क्रिसमस? आमेन. आपल्या देशामध्ये, भारत देशामध्ये 252 सण आहेत, फेस्टिवल आहेत. 365 दिवसांमध्ये जवळजवळ आपण 75% प्रत्येक दिवस हा भारत देशामध्ये सण म्हणून सेलिब्रेट केला जातो. आमेन. परंतु क्रिसमस मध्ये काय स्पेशल आहे? क्रिसमस का सेलिब्रेट केला पाहिजे? क्रिसमस सेलिब्रेट करण्यामागं कारण काय? हे अनेक लोकांना ते अनेक भिन्न आहेत. आमेन. फक्त येशूचा जन्म झालेला हे त्यांना माहिती आहे. येशू सारखा पुरुष या पूर्वी कधी झाला नव्हता, त्याच्यानंतरही येशू सारखा मनुष्य या पृथ्वीवर जन्माला येऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जीसस क्राइस्ट इज द वन ओनली वन. एकच असा पुरुष होऊन गेलेला, त्याच्यासारखं कोणीच होऊ शकत नाही. आमेन. परंतु तरी देखील त्याच्या आतमध्ये जाऊन जर तुम्ही पाहिलं तर खूप मोठं रहस्य लपलेलं आहे. आमेन. हालेलुया. काही लोक येशूची आराधना करतात. आमेन. आज मी पाहत होतो अनेक ठिकाणी गीतं लावलेली असतील, लोक त्यांचे कॅरल सिंगिंग गातात, परंतु नुसतं सिंगिंग, नुसतं गीत गाणं नाही, त्याच्या मागचा आनंद आपण शोधला पाहिजे. आपण त्याचं रहस्य जाणून घेतलं पाहिजे. किती लोकांना ऐकायचंय रहस्य? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दिस इज द प्रॉफिटिक मेसेज. हा मेसेज भविष्यवाणी पर आहे. हालेलुया. आपण सुरुवात करूया वचनापासून. उत्पत्तीचा पहिला अध्याय आणि त्याच्या 26व्या वचनापासून. पहा त्या ठिकाणी काय लिहिलं आहे. उत्पत्ती त्याचा पहिला अध्याय, जेनेसिस चॅप्टर नंबर 1 वर्स 27. उत्पत्ती त्याचा पहिला अध्याय 26 वचन. कोण वाचणार आहे? वाचा पटकन. उत्पत्ती त्याचा पहिला अध्याय 26 वचन. मग देव बोलला आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य आपण असा मनुष्य करूया. प्रेज द लॉर्ड. देव कुणाशी बोलला?
देव स्वतःशी बोलला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देव कुणाशी बोलला त्यावेळेस कोण होतं का अस्तित्वामध्ये? कोणीच नव्हतं, फक्त देव उपस्थित होता. आमेन. देवाचं सान्निध्य होतं आणि देव स्वतःला म्हणाला की चला आपण आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण करू. आणि त्याने मनुष्य निर्माण करताना काय घेतलं? त्याने माती घेतली, बायबल सांगतं, आणि ती माती त्याने त्याच्या प्रतिरूपात एक शरीर तयार केलं. आमेन, हालेलुया. एक स्टॅच्यू तयार केला, एक पुतळा तयार केला आणि त्या शरीरामध्ये त्याने त्याचा आत्मा फुंकला, त्याचा श्वास त्याने त्याच्यामध्ये फुंकला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि मग देवाचा आत्मा त्या शरीरामध्ये राहू लागला. त्यावेळेस ते शरीर जिवंत झालं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बायबल सांगतं त्याने आपला श्वास त्या नाकपुड्यांमध्ये फुंकला आणि नागपुड्यांमध्ये श्वास गेल्यानंतर तो स्टॅच्यू किंवा तो मातीचा पुतळा जीवधारी झाला आणि तो जिवंत होऊन तो त्याच्यामध्ये देव वस्ती करू लागला. देव त्याच्यामध्ये राहू लागला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि देवाने मग त्या आत्म्याला आज्ञा दिली. प्रेज द लॉर्ड. मग तो त्या आत्म्याशी बोलला. प्रेज द लॉर्ड. वाचा काय बोलला पहा. 26 वचन कंटिन्यू करा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्राम पशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर राहणारे सर्व जीव यावर ते सत्ता चालवतील. कोण? आत्मा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देव शरीराशी बोलला नाही. आमेन. देवाने त्याचा श्वास त्याच्यामध्ये फुंकला, त्याला जीवधारी बनवलं आणि त्या जो आत्मा त्याच्यामध्ये होता, त्या शरीरामधला जो आत्मा होता, त्या आत्म्याला देव म्हणाला की आता या पृथ्वीवर तू सत्ता करशील. कुणावरती? समुद्रातील मत्स्य, आकाशातील पक्षी, संपूर्ण जलचर, पृथ्वीवर सगळं जे काही दिसतंय त्याच्यावर तू सत्ता करशील. कुणाला सांगितलं? त्या आत्म्याला सांगितलं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देव आत्मा आहे आणि देवाने या पृथ्वीवर राहण्यासाठी एक शरीर निर्माण केलं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवाने त्या शरीरामध्ये आत्म्याला फुंकलं आणि तो आत्मा शरीराद्वारे या पृथ्वीवर सत्ताधारी झाला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. आणि देव पुन्हा स्वतःशी बोलला. प्रेज द लॉर्ड. देव कुणाला बोलला? स्वतःशी पुन्हा काय बोलला? उत्पत्ती त्याचा 2रा अध्याय आणि 17व्या वचनामध्ये पहा. उत्पत्ती त्याचा 2रा अध्याय 17 वचन वाचा. नीट काढून वाचा. पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या तू बऱ्या वाईटाच्या ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ तू खाऊ नको. देव कुणाशी बोलला? त्या शरीरातल्या आत्म्याशी बोलला. समजून घ्या, आजचा मिनिंगफुल मेसेज आहे. आमेन, हालेलुया. आजचा मेसेज जीवनाला टर्निंग पॉइंट देणार आहे. आजपासून पुन्हा तुम्ही प्रभू येशूच्या प्रेमामध्ये पडाल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुमचं जर थंड झालं असेल प्रेम, तुम्ही जर त्याची आराधना घरात करत नसाल, तुम्ही जर देवाचं वचन वाचत नसाल, ऐकत नसाल, प्रार्थनेला जात नसाल, तुम्ही देवाच्या विषयी आवेश कमी झाला असेल, तर आजचा मेसेज तुम्हाला पुन्हा आज या ठिकाणी बूस्टर देणार आहे. हालेलुया. पुन्हा इंजेक्शन दिलं आणि तुम्ही आशीर्वादित होता. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काय काय लोक असे एकदम सारखं आता काय पास्टर करोना मेलो असतो वाचलो. आमेन, हालेलुया. देवाची कृपा आहे. आजचा मेसेज तो ऐकतोय. आमेन, हालेलुया. देव कुणाशी बोलला? देव आत्म्याशी बोलला आणि देव आत्म्याला म्हणाला. स्वतःशी देव बोलतोय. आमेन. कारण त्या शरीरामध्ये देवाचा आत्मा फुंकला होता आणि देव त्या शरीराला बोलला, जर तू आज्ञा मोडशील तर काय वाचा. कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील, कारण ज्या दिवशी तू त्याचे फळ खाशील त्याच दिवशी तू खास मरशील. आमेन, हालेलुया. परमेश्वर पवित्र आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. यशायाचा 6वा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये काय लिहिलं? आयझेया चॅप्टर नंबर 6 वर्स 3 वाचा. यशाया 6वा अध्याय आणि त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत, पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर
समृद्धी अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव होत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यशाया म्हटला की परमेश्वर पवित्र आहे. प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वराने या पृथ्वीवर त्याच्या आत्म्याशी जे वचन दिलेलं आहे, देव पवित्र आहे, देव कधी खोटं बोलू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. देवाने स्वतःला आज्ञा दिलेली आहे, स्वतःच्या आत्म्याला आज्ञा दिलेली आहे. त्या शरीराला जो आत्म्याचं मंदिर आहे त्या शरीराला आणि त्या आत्म्याला संबोधून देव स्वतःला बोललेला आहे की ज्या दिवशी तू फळ खाशील त्या दिवशी तू मरशील, तू खास मरशील. आमेन. देव स्वतः म्हणाला. आमेन. देवाने स्वतः सांगितलं स्वतःला की जर तू आज्ञा मोडशील तर तू मरशील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून या पृथ्वीवर जर सत्ता परमेश्वराला हवी होती तर परमेश्वराने सत्ता निर्माण करण्यासाठी एक शरीर निर्माण केलं आणि स्वतः त्या शरीरातून त्या आत्म्याच्या द्वारे त्याने राज्य करण्यासाठी, ती पवित्रता स्थापित करण्यासाठी त्याने स्वतः आज्ञा दिली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पवित्र शास्त्र लेवियाचा 23वा अध्याय 19 वचनामध्ये लिहिलंय की देव कधीही खोटं बोलत नाही. आमेन. तो काही खोटा न बोलण्यासाठी मनुष्य नाही. आमेन. मनुष्य खोटं बोलू शकतो पण देव खोटं बोलणार नाही, कारण देव हा सर्व सामर्थ्यशाली आहे. आमेन. हालेलुया. तो पवित्र देव आहे आणि तो स्वतःशी खोटं बोलू शकत नाही. त्याने आज्ञा दिली. आणि पवित्र शास्त्रामध्ये उत्पत्तीच्या 3ऱ्या अध्यायात 1ल्या वचनामध्ये लिहिलंय, मग त्या दुष्टात्म्याने, त्या लुसिफरच्या आत्म्याने एका सापाचं शरीर घेतलं. आमेन. हालेलुया. तुम्ही आज क्रिसमसच्या दिवशी प्रभूचे खूप मोठे आभार मानणार आहात, कारण मी एक रहस्य तुमच्या समोर पडतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल सांगतं त्या दुष्टात्म्याने, त्या सैतानाने त्या ठिकाणी एका सापाचं रूप धारण केलं आणि त्या शरीरातून येऊन त्याने काय केलं, हव्वेला भुलवलं. आमेन. आणि पवित्र शास्त्र सांगतं त्याने त्या दोघांना ते आज्ञा भंग करण्यासाठी प्रवृत्त केलं. प्रेज द लॉर्ड. त्या दोघांशी ज्यावेळेस तो सैतान येऊन बोलला, त्यावेळेस देव त्या शरीराला पृथ्वीवर ठेवून स्वर्गामध्ये त्याचं इतर काम करण्यासाठी गेला होता. आमेन. आणि त्या मोकळ्या पिरियड मध्ये सैतानाने येऊन त्या शरीरांना भुलवलं, त्या आत्म्यांना भुलवलं, जे आत्मे त्या शरीरातून वाहत होते. प्रेज द लॉर्ड. आणि पवित्र शास्त्र सांगतं त्या क्षणाला, ज्या क्षणाला त्यांनी ते फळ खाल्लं, पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय ते स्पिरिच्युअली, आत्मिकरित्या मरण पावले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल मध्ये लिहिलंय त्या दिवशी त्यांनी फळ खाल्लं, त्या दिवशी ते आत्मिकरित्या मेले. बायबल वास्तविक सांगतं की 930 वर्ष आदाम जगला. आमेन. हालेलुया. आदाम त्याच दिवशी मृत्यू पावला नाही, आदामाला त्याच दिवशी मरण आलं नाही. पण आदाम कसा मरण पावला? आदाम देहात जगत होता, 930 वर्ष जगला, पण आत्म्यामध्ये मरून गेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आत्मा देवाचा त्याच्या शरीरातून निघून गेला आणि तो त्या शरीरामध्ये आदाम फक्त देहधारी मनुष्य राहिला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्याला अंधाराने व्यापलं. पवित्र शास्त्र सांगतं जीवन निघून गेलं आणि फक्त श्राप आणि सगळे श्रापच त्या बागेमध्ये राहत असताना आदामाला प्राप्त झाले आणि त्या बागेतून आदामाला बाहेर काढण्यात आलं. आमेन. हालेलुया. हालेलुया. देव स्वतःबद्दल स्वतःला कधीही खोटं ठरवू शकत नाही. देवाने सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी त्या आदामाला मृत्यू आला. बायबल सांगतं रोमकराचा 6वा अध्याय 23वा वचन, जो पाप करतो त्याचं वेतन काय? मरण. पापाचं वेतन काय? मरण. लोक म्हणतात सैतानाने मरण आणलेलं आहे. सैतान मारू शकत नाही कुणाला. आमेन. मरण देखील परमेश्वराने निर्माण केलेलं आहे, कारण ती त्याची आज्ञा आहे. आमेन. ज्या दिवशी तू फळ खाशील त्या दिवशी तू मरशील. आम्ही अनेक लोक म्हणतात सैतानामुळे मरण पावलो, ते मेले. सैतान म्हणतो अरे मला मरायचे पण मरता येईना. आमेन. याच्या शरीरातून पास्टर काढतात, तिकडे जातो, तिथून जातो दुसरीकडे. हालेलुया. आमेन. हालेलुया. हालेलुया. सैतानाला त्याची इच्छा असेल संपून जावं, त्याचं नष्ट व्हावं, पण तो मरू शकत नाही, कारण त्याला बांधलेला समय, त्याला एक पिरियड आहे. आम्ही त्याला नरकात बांधण्यात आलेलं आहे आणि तो पृथ्वीवर जरी मुक्त असते, फिरत असला तरी त्याला कोंडमार आहे. विचार करा ना, या घरात राहायला गेला की लगेच म्हणतात बाहेर हो. ते चर्चला आले की पास्टर म्हणतात गेट आउट. हालेलुया.
हालेलुया. आमेन. सैतानापेक्षा वाईट अवस्था कुणाचीच नाही. आमेन. पण उगाच लोक सैतानाने मरण आणलं. नो, ते पाप जे परमेश्वराने सांगितलं होतं, देव म्हणाला जर तू पाप करशील तर तू मरशील, तू आज्ञा मोडशील तर तू मरशील. आमेन. कारण देव पवित्र आहे. यशया म्हणाला तो सर्व पावित्र्याचं उगम स्थान आहे. देव सर्व सृष्टीमध्ये पवित्र आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये काढा, देवाने त्या ठिकाणी उत्पत्ती 3 अध्याय 15 वचन काढून वाचा. उत्पत्ती 3 अध्याय 15 वचन 15. आणि तू अशी तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापित. आता देवाने, देव न्यायी आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं गॉड इज जस्ट. आमेन. तो जस्टिफिकेशन करणारा, तो न्याय करणारा देव आहे. देवाला माहिती आहे सैतानाने या आदामाला फसवलेलं आहे आणि देवाचा आत्मा त्याच्यातून निघून गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जस्टिफिकेशन, न्याय करण्यासाठी देव स्वतः न्यायी आहे. बायबल सांगतं देव न्यायी आणि देव धार्मिक आहे. आमेन. हालेलुया. जसं देव पवित्र आहे तसाच देव काय धार्मिक आहे. आणि म्हणून देवाने त्या ठिकाणी त्या स्त्रीकडे पाहून हव्वेला तो म्हणाला, पहा काय म्हटलंय उत्पत्ती 3:15. आणि तू व स्त्री. तुझी संतती व सैतानाला देवाने त्या स्त्रीद्वारे संदेश दिला. देव आता त्या सैतानाशी बोलतोय. काय म्हणाला, तू आणि ही स्त्री, तुझी संतती आणि हिची संतती, हिचं बीज, याच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापित करील. आमेन. हालेलुया. देवाने भविष्यवाणी केली, पुन्हा जी सत्ता तू माझ्याकडून काढून घेतलेली आहे सैताना, ती सत्ता पुन्हा मी तुझ्याकडून घेण्यासाठी मी पुन्हा शरीर धारण करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचा पवित्र आत्मा या जागेवरती आहे. आमेन. हालेलुया. देवाने वचन दिलं. देव पुन्हा म्हणाला की या स्त्रीचं बीज तुझं डोकं फोडणार आहे. प्रेज द लॉर्ड. सैतानाशी वैर स्थापित करून दिलं आणि देव न्यायी आहे. आमेन. देव जसा पवित्र आहे तसा देव न्यायी आहे. आणि देव म्हणून म्हणाला की मी या स्त्रीच्या पोटातून जन्म घेईल आणि मग मी तुझं डोकं फोडेल. हालेलुया. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताची ती भविष्यवाणी होती. आमेन. देव स्वतः मनुष्य रूप धारण करून या पृथ्वीवरती त्या सैतानाचं डोकं फोडण्यासाठी ते बीज निर्माण करून येणार होता. आमेन. 1 पेत्र 1:19 वचनामध्ये लिहिलंय, त्या अविनाशी बीजाद्वारे आपला जन्म झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या अविनाशी बीजाद्वारे आपला जन्म झालेला आहे. त्या वचनाद्वारे बायबल सांगतं तो शब्द देहात आला आणि त्याने येशू ख्रिस्ताचं रूप धारण केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो पवित्र, तो न्यायी देव मरियेच्या उदरामध्ये जन्माला आला. हालेलुया. हालेलुया. येशू ख्रिस्त त्या ठिकाणी प्रकट होण्यासाठी 4000 वर्षापूर्वी हव्वेला दिलेल्या भविष्यवाणीद्वारे देवाने सांगितलं की पुन्हा मी माझं न्याय पण स्थापित करेन. आमेन. कारण पापाचं वेतन काय, मरण आहे. आता प्रत्येक जण मरणातून गेल्याशिवाय त्याला जीवन प्राप्त होऊ शकत नाही. आमेन. स्वतः देवाने नियम तयार केला, स्वतः कायदा तयार केला, स्वतः देव ते तोडणार नाही कारण तो देव न्यायी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये एखादा नियम स्थापित केलेला आहे, असं करायचं नाही, आणि जर तुम्ही ते तोडलं तर तुमची लेकरं तुमच्यावर विश्वास ठेवतील. प्रेज. तुम्ही म्हणाला की नाही आता आजपासून तुम्ही संध्याकाळी 9च्या पुढे बाहेर जायचं नाही, आणि तुम्ही स्वतः 9च्या नंतर बाहेर गेला तर तुमची मुलं तुमच्यावर विश्वास ठेवतील. ते म्हणतील तुम्ही न्यायी नाही. आमेन. हालेलुया. देव न्यायी आहे आणि देव म्हणाला जर पाप केलेलं आहे तर पापाचं वेतन मरण आहे. आमेन. हालेलुया. माझ्या आत्म्याला मी आज्ञा दिल्याप्रमाणे त्या ठिकाणी जर त्याने ते फळ खाल्लेलं आहे तर बायबल सांगतं त्याने त्या मरणासाठी देह तयार केला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. देवाने आपल्या लेकरांना तसंच वाऱ्यावरती सोडलं नाही, कारण देवाचा तिसरा गुण आहे देव प्रेम आहे. आमेन. बायबल सांगतं गॉड इज लव्ह. आमेन. हालेलुया. आणि म्हणून योहानाचा 3 अध्याय आणि 16 वचनामध्ये लिहिलंय देवाने जगावर एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी
की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल. थँक्यू फॉर द क्रिसमस. प्रेज गॉड. हालेलुया. क्रिसमस साठी प्रभूचे आभार माना. हालेलुया. हालेलुया. जे सर्व मानवासाठी पाप केलेलं आहे त्या पापांसाठी देवाने एक शरीर निर्माण केला. देव स्वतः त्या मरियाच्या गर्भाशयामध्ये आला. प्रेज लॉर्ड. हालेलुया. देव पवित्र आहे. देवाने त्याची आज्ञा मोडली नाही. देव न्यायी आहे. देवाने त्या ठिकाणी न्याय दिला. त्या सैतानाचा नाश करण्यासाठी, त्याचा निर्णय करण्यासाठी त्याच्याप्रमाणे त्याने पापाचं वेदन मरण स्वतःच्या शरीरावरती भोगलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक म्हणतात रिझरेक्शन खूप मोठं चिन्ह आहे, रिझरेक्शन खूप मोठं आहे. पण रिझरेक्शन पेक्षा क्रिसमस सेलिब्रेशन माझ्या दृष्टीने मोठं आहे. कारण देव या पृथ्वीवर तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आला. हालेलुया. येशू माझ्यासाठी या पृथ्वीवरती मनुष्य रूप धारण करून आला. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं कुमारीच्या पोटी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. आमेन. हालेलुया. अजून एक रहस्य तुम्हाला सांगतो. स्त्रीच्या शरीरातलं रक्त कधीही तिच्या लेकरामध्ये जात नाही. आमेन. तिचं रक्त आणि तिच्या उदरात झालेल्या बाळाचा जन्म झालेल्या बाळाचं रक्त कधीही जुळत नाही. आमेन. त्याच्यामध्ये असलेलं रक्त ते पित्याचं असतं. आमेन. जाऊन गुगलवर सर्च करा मेडिकल सायन्सचा कुणाचाही तुम्ही जाऊन सल्ला घ्या, तुम्हाला ते लोक सांगतील. आमेन. हालेलुया. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी जन्म घेताना कुमारी मरियेच्या द्वारे जन्म घेतला. कारण संपूर्ण देव त्या पृथ्वीवर त्या मरियेच्या उदरामध्ये वस्ती करण्यासाठी आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू ख्रिस्त म्हणजे संपूर्ण सृष्टीचा तो निर्माण करतात. फक्त त्याच्या लेकरांना वाचवण्यासाठी त्याने ते शुल्लक छोटस शरीर धारण केलं आणि ते वधस्तंभावरती केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून क्रिसमसचं महत्व आहे. जर देव आपल्या जागी मरण पावला नसता, वधस्तंभावर मरण्यासाठी येशूने जन्म घेतला नसता, तर आपण कधीही आनंदित होऊ शकलो नसतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज लोक एकमेकांना मेरी क्रिसमस चे मेसेज पाठवतात. आमेन. 1000 मेसेज रात्रीपासून मला आले. आमेन. परंतु किती लोकांना माहितीये मेरी क्रिसमस म्हणजे काय? मेरी क्रिसमस म्हणजे तो आनंद परमेश्वराने माझा नाश होण्यापासून मला वाचवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या येशू ख्रिस्तामुळे मी जिवंत राहू शकतो. हालेलुया. मला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे. हालेलुया. आणि मग ते गाणं ब्रदर म्हणतात ते आपण म्हणूया आता. मेरीज बॉय चाइल्ड बॉर्न. प्रेज द लॉर्ड. वाजवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळेजण गाणं पूर्ण आनंदाने ऐकतील. आमेन. हालेलुया. Mary, boy, child, Jesus was born on Christmas Day, and Mary lived Evermore because of Christmas Day. Long time ago in Bethlehem, the holy Bible says. Long time ago, the holy Bible says. Mary's boy child, Jesus Christ, was born on Christmas Day, and God will live forevermore because of Christmas Day. संपूर्ण मनुष्यजात फक्त या क्रिसमसच्या दिवशी येशू ख्रिस्त जन्माला आला म्हणून सार्वकालिक जीवन जगणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू ख्रिस्त या दिवशी जन्माला आला म्हणून सर्व मानवजात जिवंत राहणार आहे. आमेन. आणि म्हणून बायबल सांगतं देवाने जगावर एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याला. हालेलुया. समजलं क्रिसमस म्हणजे काय? आमेन. हालेलुया. लोकांना माहिती नाही. ते लोक म्हणतात की अरे क्रिसमस कसं तुम्ही सेलिब्रेट करता? येशू ख्रिस्त आला आणि तो मरण पावला.
आमेन. पण माहिती नाही लोकांना की येशू ख्रिस्त आपल्यासाठी आला आणि आपल्या पापांसाठी मरण पावला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही भेट त्याने प्राइस दिली, त्याने किंमत मोजली, त्याने खंडणी दिली आणि आपल्याला त्या मरणाच्या ह्याच्यातून शिक्षेतून त्याने सोडवलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याने आपल्याला त्या शिक्षेतून सोडवलं, तर दंड आपल्यावर काढून टाकला. आणि म्हणून बायबल मध्ये लिहिलंय, रोमकराचा 8वा अध्याय त्याच्या पहिल्या वचनामध्ये, जो कोणी येशू ख्रिस्तामध्ये त्याला आता दंड नाही. आमेन. हालेलुया. जो ख्रिस्त येशूमध्ये त्याला दंडाज्ञा नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. जर तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात तर तो दंड येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी सहन केलेला आहे. तो देवाचा कोकरा म्हणून या पृथ्वीवर आपलं पाप हरण करण्यासाठी जन्माला आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विशेष तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे आणि त्याने त्या गवाणीमध्ये जन्म घेतला. प्रेज द लॉर्ड. तो न्यायी आहे. तो सैतानाशी लढण्यासाठी स्वर्गात बसून त्याने युद्ध केलं नाही. तो न्यायी आहे. तो म्हणाला, मी त्या स्त्रीचं बीज होऊन पुन्हा येईल आणि तुझं डोकं फोडेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल सांगतं, मग त्या सैतानाचं बीज त्याने त्या सर्पाला, त्याने त्या सैतानाचं डोकं फोडून टाकलं वधस्तंभावरती. आणि मग बायबल सांगतं, आता संपूर्ण अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याकडे. प्रकटीकरण 1:18 बायबल सांगतं, तो प्रभूंचा प्रभू आहे, राजांचा राजा आहे आणि तो बेथलेहमामध्ये यासाठी जन्माला आला की त्याने सत्ता करावी. प्रेज द लॉर्ड. जी सत्ता त्या गेत्सेमनी, त्या बागेमध्ये, एदेन बागेमध्ये त्या सैतानाने धूर्तपणाने चोरली होती, ती सत्ता पुन्हा त्या गेत्सेमनी बागेमध्ये माझ्या येशू ख्रिस्ताने स्वतःकडे घेतली. प्रेज द लॉर्ड. त्या सैतानाचं डोकं माझ्या येशू ख्रिस्ताने चिरडलं. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून मी ख्रिसमस आनंदाने सेलिब्रेट करणार. आमेन. माझं ओझ येशू ख्रिस्ताने वाहिलेलं आहे. मला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वर्गीय सर्व आशीर्वाद प्राप्त झालेले आहे. आमेन. आणि म्हणून मी मेरी आहे, म्हणून मी आनंदित आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग जॉय टू द वर्ल्ड. प्रेज द लॉर्ड. मग आनंद आहे. जर तुमच्यामध्ये ख्रिस्त जन्माला आल्याचं रहस्यच माहिती नाही, तुमचं पाप येशू ख्रिस्ताने वाहण्यासाठी तुमच्या सारखं, माझ्यासारखं ते शरीर धारण केलं, हे जर तुम्हाला ठाऊक नसेल तर तुम्ही त्याला एक धर्मपुरुष बनवून किंवा एखादा धर्मनेता म्हणून घरामध्ये फोटो लावून त्याला हार घालता. आमेन. हालेलुया. आमेन. प्रेज द लॉर्ड. अनेक ख्रिश्चन फॅमिलीमध्ये तुम्ही पहा, येशूच्या फोटोला हार असेल आणि एक मेणबत्ती लावलेली असेल, कारण त्यांना माहितीच नाही की तो जिवंत आहे, तो मेलेला नाही, तो मरणातून उठलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याने फक्त त्याचा शब्द पाळला. पापाचं वेतन मरण आहे आणि म्हणून त्याने मरण स्वीकारण्यासाठी शरीर धारण केलं आणि वधस्तंभावर मरण पावलं. प्रेज द लॉर्ड. आपण जोरात टाळ्या वाजवू येशूसाठी. हालेलुया. हालेलुया. किती लोक ख्रिसमसचा आनंद घेतात. हालेलुया. किती लोक आज क्रिसमस जॉय करतील, क्रिसमसचा आनंद लुटतील. प्रेज द लॉर्ड. जगात जाऊन सगळ्याला सांगा, हा आनंद जमिनीवरचा नाही. आमेन. हा सण पृथ्वीवरचा नाही, हा सण स्वर्गातला आहे. हालेलुया. आपण सगळे उभा राहून प्रभूची आराधना करूया. प्रभूची उपस्थिती या ठिकाणी माझा विश्वास आहे की देव आज तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. Thank you, Lord Jesus. We worship you, Father. We praise you, Jesus. We give you glory. Hallelujah. Bible सांगतो तो इमॅन्युअल बनून आपल्यासाठी या पृथ्वीवर आला. Praise the Lord. Hallelujah. किती लोकांना आशीर्वाद हवाय? How many people wants to blessings? किती लोक आशीर्वाद देऊ इच्छितात इतरांना? Praise the Lord. जाऊन सुवार्ता सांगा. आणि मग मी येशू ख्रिस्त म्हणाला, जा आणि युगाच्या शेवटापर्यंत जाऊन माझी सुवार्ता सांगा. प्रेज द लॉर्ड. कारण मी संपूर्ण मानवजातीचं पाप नाहीसं करण्यासाठी या पृथ्वीवरती आलेलो आहे. हालेलुया. हालेलुया.